पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की वस्ताद आपला एक डाव कायम राखून ठेवतो. शरद पवारांनी 10 जागा लढवल्या एकूण महाविकास आघाडीकडून आणि त्यावर तब्बल 8 जागांवर शरद पवारांचे उमेदवार जिंकून आलेले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणजे बारामती तिथं सुद्धा धोबी पछाड दिलेली आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की पवार हा बारामतीचा एकच आहे, तो म्हणजे शरद पवार. मात्र यंदा या 10 जागांपैकी कुठल्या 8 जागा जिंकलेल्या आहेत, कोण कोण जिंकलं आहे आणि कोणाकोणाचा पराभव केला आहे त्यांनी, तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. पहिली जागा ती म्हणजे दिंडोरीची. दिंडोरीमध्ये मंत्र्यांना हरवून भास्कर भगरे हे जिंकलेले आहेत. त्यानंतरची दुसरी जागा म्हणजे पुन्हा एकदा एक केंद्रीय मंत्र्याला हरवलं आहे. कपिल पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे भाजपच्या आणि जिंकले आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्या मामा म्हात्रे. त्यानंतर तिसरी जागा म्हणजे सगळ्यात हाय व्होल्टेज जागा जर कुठली असेल म्हणजे बारामतीनंतर तर ती बीडची आणि त्या बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे जिंकून आलेले आहेत आणि पंकजा मुंडे यांचा दारुण जो आहे तो पराभव करण्यात आलेला आहे. त्यानंतरची जागा म्हणजे शिरूरची. मित्रांनो, शिरूरमध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी असा सामना होता. आढळराव पाटलांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि त्याबरोबरच अमोल कोल्हे हे जे ते जिंकलेले आहेत. त्यानंतर बाजूला गेलो तर अहमदनगरचा सामना होता. भाजपचे सुजय विखे यांचा पराभव झालेला आहे आणि निलेश लंके यांनी तुतारी जी आहे ती फुंकलेली आहे. नंतर वळूयात म्हाड्याकडे. म्हाड्यामध्ये मोहिते पाटील नाराज होते आणि मोहिते पाटलांनी गड जो आहे तो पुन्हा एकदा शरद पवारांकडे खेचून आणला आणि म्हाड्यात जिंकले ते म्हाडामध्ये मोहिते पाटील. त्यानंतरची जागा म्हणजे प्रामुख्याची जागा ती म्हणजे वर्ध्यामध्ये रामदास तडस यांचा पराभव झालेला आहे आणि अमर काळे जे आहेत ते जिंकून आलेले आहेत राष्ट्रवादीचे. त्यानंतरची जागा म्हणजे बारामतीची. बारामतीमध्ये सुनित्रा पवार अजित पवारांच्या आणि सुप्रिया सुळे असा सामना होता आणि पुन्हा एकदा तिथं जे आहे त्या सुप्रिया सुळे यावेळेस खासदार होऊन जातात. मात्र कोणत्या 2 जागा हरल्या शरद पवारांनी? पहिली जागा रावेरची आणि दुसरी जागा म्हणजे कट टू कट झालेली साताऱ्याची. तिथं उदयनराजे भोसले जिंकून आले. पण काय वाटतं तुम्हाला, काय असेल पुढच्या दिशादर्शक आणि शरद पवारांबद्दल काय वाटतं सांगायला विसरू नका. धन्यवाद.